हॅलो, आज आपण पायनॅपल फ्लेवरचा केक तयार करायला शिकणार आहोत. तर सुरुवातीला मी हा पायनॅपल फ्लेवरचा स्पॉन्ज बेक करून घेतला आणि तो बेक करताना त्यामध्ये थोडासा येलो कलर आणि पायनॅपल इसेन्स ॲड केला. स्पॉन्ज बेक करताना केकच्या टिनला आतून तेल लावून बटर पेपर किंवा तो नसला तर थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ लावलं तर स्पॉन्ज टिनला चिकटत नाही. नंतर केकचे सेम लेयर करून घेतले आणि बेसला क्रीम लावली. त्यावर केकची एक लेयर मांडून त्यामध्ये शुगर सिरप ॲड केले. नंतर क्रीम लावून त्यावर पायनॅपल क्रश ॲड केला. अशा प्रकारे सर्व लेयर वापरून शुगर सिरप, त्यावर क्रीम आणि पायनॅपल क्रश ॲड केला आणि पूर्ण केकला क्रीमने क्रम कोट करून घेतला. केकला क्रीमने क्रम कोट करताना क्रीमचा वापर एकदम कमी प्रमाणात करायचा, कारण केकचं फिनिशिंग करताना क्रीमचा वापर थोडासा जास्त केला तर केकचं फिनिशिंग एकदम व्यवस्थित येते. नंतर पायपिंग बॅगचा यूज करून केकला फिनिशिंग करून घेतलं आणि केकचं फिनिशिंग करताना स्क्रॅम्बलचा यूज केला इथे. त्यामुळे केकवर अशी वेगळी डिझाईन तयार झाली. तर लास्ट फिनिशिंग पूर्ण झालं केकचं. आणि हा पायनॅपल फ्लेवरचा केक असल्यामुळे त्यावर येलो कलरचं जेल ॲड केलं. ते तयार करताना न्यूट्रल जेलमध्ये थोडंसं पाणी आणि येलो कलर ॲड केला आणि ते केकवर अप्लाय केलं. केकवर अप्लाय करताना स्पॅच्युलाचा वापर केल्यामुळे ते केकवर एकदम व्यवस्थित पसरलं जातं. नंतर ते जेल पायपिंग बॅगमध्ये टाकून पायपिंग बॅग थोडीशी कट केली आणि त्याने केकवर असे जेलचे ड्रीप सोडले. त्यामुळे केकचा लूक एकदम छान दिसतो. नंतर नोझलचा यूज करून केकला अशी बॉर्डर काढून घेतली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या नोझलचा यूज करून किंवा डायरेक्ट पायपिंग बॅगला कट करून केकची बॉर्डर काढू शकता, किंवा जरी नाही काढली तरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केकला वेगवेगळे लूक देऊ शकता. आणि केकवर डिझाईन काढण्यासाठी मी नूर 2 नोझलचा वापर करून ते फ्लावर तयार करून घेतले. नंतर केकवर काढलेल्या फ्लावर्सवरती चेरी लावली आणि केकचे व्हाईट अँड येल्लो कॉम्बिनेशन पण दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते. साईडला रोल लावून घेतले. लास्टला केकवर नेम टाकून घेतले. तर कसा वाटला पायनॅपल फ्लेवरचा केक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. थँक्यू.